विषय भूगोल, वर्ग 9वा, नागरीकरण. आपल्या देशातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात. ग्रामीण भाग हा आकाराने लोकसंख्येने लहान असतो, पण आता ग्रामीण भागातही शेतीशिवाय इतर वेगवेगळे उद्योगधंदे केले जातात. उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादींमुळे गावातील स्थानिक व आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होते. परिणामतः गावाचे स्वरूप बदलून त्याला नगराचे रूप प्राप्त होते. त्यामुळे ग्रामपंचायतऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका ही सुविधा पुरवण्याचे काम करते. उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक, सांडपाणी इत्यादी. भारतीय जनगणना कार्यालयाने नगराविषयी निकष ठरवलेले आहेत. ते निकष पुढील प्रमाणे आहेत. वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष शेती वगळून इतर व्यवसाय करणे, वस्तीची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असणे, वस्तीच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 इतकी असणे. वरील निकष पूर्ण करणारी वस्ती म्हणजे नगर होय. नगर निर्माण होण्यासाठी पुढील गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यापैकी सर्वात प्रमुख कारण म्हणजे औद्योगिकरण. एखाद्या प्रदेशात उद्योगांचा विकास जेव्हा होतो तेव्हा नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक त्या प्रदेशाकडे आकर्षिले जातात आणि नागरीकरणाला वेग घडून येते. नागरीकरणाचा दुसरा सहाय्यभूत घटक म्हणजे व्यापार होय. नागरीकरणाला सर्वात महत्त्वाचं सहाय्य करणारा घटक हा व्यापार आहे. एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढउतार, साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व इतर सेवा पुरवणारे लोक वाढ होते. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान. आजच्या काळात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाचा उपयोग केला जातो. त्यामुळे कामकरी वर्ग हा शेतीपासून तुटून उद्योगधंद्याकडे वळतो आणि शहराकडे निघतो. कामाच्या शोधात शहरांचे स्थलांतरित होतात. अशा यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान हे सहाय्यभूत ठरणारे घटक आहे. वाहतूक हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक नागरीकरणाला ठरतो. कारण वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे प्रगत भाग सुव्यवस्थित भागाकडे लोक आकर्षिले जातात आणि छोट्या वस्त्या व गावांचे नागरीकरण घडून येते. संदेशवहन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक नागरीकरणाला सहाय्यभूत ठरतो. संदेशवहनाच्या विकासामुळे लोकांना प्रगत वस्तींची माहिती मिळते. त्यामध्ये त्यांची ये-जा वाढते. नागरीकरणाला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे स्थलांतर. 3 प्रकारचे स्थलांतर: दीर्घकालीन, अल्पकालीन आणि कायमस्वरूपाचे. शिक्षण, व्यापार, आरोग्य, उद्योगधंदे इत्यादी कारणामुळे गावातील लोक शहरांकडे आकर्षले जातात. त्यांच्या या स्थलांतरणामुळे नागरीकरण घडून येते. नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. सुरुवातीला शेती करत असलेल्या जमिनीवर कारखाने उभारले जातात. पर्यायाने त्यांचे निवासी प्रदेशात रूपांतर होते. नागरीकरणाचे फायदे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. सर्वात प्रथम फायदा म्हणजे नागरी सुविधा. नगर निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी मूलभूत सुविधा प्राप्त होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकोपा निर्माण होण्यास सुद्धा मदत होते. विविध प्रांतातून भागातून आलेले लोक आपली संस्कृतीची देवाणघेवाण करतात. त्यामुळे राष्ट्रीय एकोपा निर्माण होण्यास मदत होते. आधुनिकीकरण हा सुद्धा एक महत्त्वाचा नागरीकरणाचा फायदा आहे. नागरी वस्तीला नवीन कल्पना, अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान या सोयीसुविधा सर्वात प्रथम मिळतात. उदाहरणार्थ 4G डाटा प्लॅन हा सुरुवातीला नगरांमध्ये, शहरांमध्ये आला आणि नंतर आता ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक फायद्यांसोबत नागरीकरणामुळे अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात. सर्वात प्रथम समस्या म्हणजे झोपडपट्टी. नागरीकरणामुळे शहरातील लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. त्या प्रमाणात राहण्याची ठिकाणे वाढत नाहीत. शहरात स्थलांतरित झालेल्या प्रत्येकाला चांगल्या अन्न उत्पन्नाचा रोजगार मिळतोच असे नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक शहरातील घरे विकत घेऊ शकत नाही. असे लोक शहरातील मोकळ्या जागी तात्पुरत्या स्वरूपात व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. ही घरे अनधिकृत असल्यामुळे या ठिकाणी सोयीसुविधा मिळत नाही. पर्यायाने झोपडपट्ट्यांची वाढ होऊन मूलभूत सुविधांचा अभाव होतो. त्याचप्रमाणे नागरी भागात रोज व्यवसाय, शिक्षण, व्यापार, नोकरी इत्यादी कारणामुळे लोकांची ये-जा वाढते.
सार्वजनिक सुविधा त्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे वाहनांची गर्दी वाढते व परिणामतः वाहतुकीची कोंडी निर्माण होते. शहरात आलेल्या प्रत्येकालाच चांगला रोजगार मिळेल असं होत नाही. त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून सुद्धा पैसा मिळवला जातो आणि यातूनच शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढते. त्यातून चोरी, मारामाऱ्या, खून इत्यादी गुन्हे शहरात घडतात व गुन्हेगारी ही समस्या निर्माण होते. त्याचप्रमाणे प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या नागरिकांमध्ये निर्माण होते. विशेषतः प्रदूषण हे 3 प्रकारचे आहे: जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण. धन्यवाद.